Ayati wants to do nose piercing. For last more than 3 years she's been telling me, and now this time when we went to India, we decided that she will get the nose pierced. She was very happy and she was very chilled and not absolutely tensed. So it really helped me also to get it done. This Mr. Salgaonkar is an expert, and I had seen his couple of videos on YouTube, so I thought to invite him and asked him to do the nose piercing. We are talking in Bombay language, that is Marathi, and he's explaining us how easy it is and what precautions to be taken. कसं आहे ते एक तर हील व्हायला पण वेळ लागतो ते हार्ड हा एवढ्याचा पोर्शन आहे हा तो हार्ड आहे ना कार्टिलेज आहे तो आणि दोन सेकंड वन हे इझिली हील होतं हे वरचे जे करतात त्याच्यामध्ये थोडं पण नाही मध्ये पुजलं स्वामींचं नाव घे. मार्किंग कुठे करायचं तुम्हाला माहिती आहे ना कसं असलं पाहिजे. खाली जात आहे का जास्त ठीक आहे ना हां त्याच्यावरती पाहिजे का हां थोडं वरती म्हणजे नसतं का हे इथे नसतं का थोडं आणि असं ह्या साईड हां थोडंसं वर थोडंसं तसंच केलेलं पण ते कसं आहे त्याने ॲक्च्युली ते नम होण्याची क्रीम पण लावली आहे ना त्याच्याने पण फरक पडतो ना असं वाटतं की नाकात काहीतरी आहे बोट फिरून लागणार ठीक आहे आता परफेक्ट परफेक्ट हे स्टरलाइज आहे हां ओके. फक्त हे हील होण्यासाठी मग काय करायचं कारण मी इथे आठवडाभरच असेल आणि देन आय विल बी ट्रॅव्हलिंग अगेन बॅक. ओके कसं आहे पोस्ट केअरमध्ये रेग्युलर दिवसातून 3 वेळा थोडं खोबरेल तेल ओके आणि थोडं ते सकाळी एकदा बाद जेव्हा तुम्ही ऑइल लावाल तेव्हा एकदा रोटेट करा. ओके दॅट्स इट म्हणजे खोबरेल तेल इज द ओनली थिंग बाकी काही नाही आहे. बाकी कसं आहे तुम्ही एक्स्ट्रा केअरसाठी एक टी बॅग म्हणून क्रीम येते टी बॅग ती कसं आहे दिवसातून 3 वेळा जर तेल लावलं ओके बिटवीन इन बिटवीन सकाळी एकदा लावलं दुपारी आणि रात्री त्यामध्ये ना तेल तर काय ॲब्झॉर्ब होऊन त्याच्यानंतर थोडंसं ते क्रीम लावून टी बॅग इज फॉर बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून. ओके ठीक आहे.